समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मनुष्याचा चांगला स्वभाव आणि आयुष्यभर केलेले चांगले सत्कर्म दीर्घकाळ स्मरणात राहते, असे मत हरिभक्त पारायण विलासराव गरवारे यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील आदर्श माता रुक्मिणी महादेव भरमगुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित कीर्तनात ते बोलत होते। हरिभक्त पारायण गवारे म्हणाले, संपूर्ण भरमगुंडे परिवार अत्यंत धार्मिक वृत्तीचा आहे। या परिवाराला अनेक मंदिरांचा सहवास लाभला। श्रीमती भरमगुंडे यांच्यामुळे संपूर्ण कुटुंब संस्कारित झाले। यावेळी त्यांनी कुटुंबाच्या उदारमतवादी धोरणाचे कौतुक केले। यावेळी वैभव साने यांनी हार्मोनियम तर नितीन पंडित तबला वादनाची साथ दिली। कार्यक्रमास विहिपचे जिल्हाध्यक्ष हेमंत सोनवणे, वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर, ज्योतिराम बुवा करवडीकर, धनंजय क्षीरसागर, ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव, ॲडव्होकेट प्रताप फडतरे, धैर्यशील सुपले, अभिषेक जोशी, दत्ता जगदाळे, हनुमंतराव जाधव, अजित फडतरे, प्रतापराव देशमुख, राजाराम देशमुख, राजेंद्र देशमुख, किसनराव जगदाळे, अनुज देशमुख, माधव ननावरे, दिलीप महामुनी, शिवलिंग महामुनी, रामचंद्र देशमुख, नारायण आवळे, भीमराव देशमुख, शामराव माळी, सारिका बहिनजी, संजय सराटे, सौ सुजाता सराटे, डॉक्टर सूर्यकांत भारमगुडे, डॉक्टर सुजाता भारमगुडे, चंद्रकांत भारमगुडे, सुरेखा पुजारी, छाया सराटे, उल्काताई जठार, प्राध्यापक सुधीर जेमगे, नरेंद्र जमगे, वामनराव कमाने, आलम काझी, अजय खुसपे, शशिकांत मोरे, भीमसेन सुपले, शिवाजीराव माने, अजित फडतरे, बाबासाहेब कुंभार, बंडा पंडित, श्री स्वामी मायनी आदीसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। ॲडव्होकेट सोमनाथ भारमगुंडे, डॉक्टर गजानन भारमगुंडे, गोविंद भारमगुंडे यांनी स्वागत केले। विनायक ठिगळे यांनी सूत्रसंचालन केले। दरम्यान अंभेरी येथील आचार्य शिवानंद भारती, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, भाजप नेते अंकुश भाऊ गोरे, प्राध्यापक SP देशमुख, डॉक्टर विवेक देशमुख, सौ भारती गोरे, संजीवन देशमुख, शहाजी देशमुख, चंद्रसेन देशमुख, स्वप्नील देशमुख आदींनी उपस्थित राहून श्रीमती भरमगुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले। ज्यांचं प्रथम पुण्यस्थान आहे त्या कैलासवासी रुक्मिणी महादेव भरमगुंडे ज्यांना संपूर्ण सिद्धेश्वर कुरोलीत नव्हे, जेवढी सगळी भक्त मंडळी आहेत, पार्वती मातेची जेवढी मंडळ आहेत, जेवढी मंदिर आहेत, हे सगळे भक्त ओळखतात। कुरोलीमध्ये कारकाईची उपासना केवळ बाईंच्यामुळे सुरू झाली लक्षात अनेक वर्ष त्याला झाली। आजही आज सकाळी बालूपासना राम मंदिरामध्ये झाली। सुसंस्कार विद्यार्थ्यांच्यावर कसे होते, आयुष्यभर ज्यांनी कधीही फोनवर हॅलो म्हटलं नाही, आपणही शिकायला हरकत नाही, ओम नमः शिवाय म्हणायच्या, आणि सगळ्यात जास्त परिचय त्यांचा मी करून देऊ शकेल। कारण आत्ता माझ्याबरोबर 2000 ते 2500 कीर्तनाला बरोबर फिरलेले। आनंदाला एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा का, त्यांच्या आपल्याला आनंद वाटेल की आज माझ्या समाधी पुढे कीर्तन चालू आहे। साथी करतात आमच्या गोरखसाठी समजण्यासाठी तर असतातच। अभिषेक जोशी कीर्तनकार आहेत। आज मुद्दाम कोळेगावहून आमचे वैभव साने आले, नितीन पंडित आले। कारण नितीन पंडितनी आत्माच्या बरोबर बरेच वेळा केलेले आहे। आम्ही एकत्र कुटुंब असल्यासारखं गाडीतून परत येतात कधीही आत्मा झोपायचे नाही। आम्ही डुलक्या मारायचो, आम्ही म्हणजे ड्रायव्हर सोडून आम्हाला झोप यायची, पण कधीही आत्मा झोपायचे नाही। अखंड माल चालू असायची आत्मांची। आणि बाईंच्या मुखामध्ये कायम ओम नमः शिवाय। एक लक्षात ठेवा, त्यांनी जे काही लिहिलंय त्याची अनेक पुस्तकं छापावी लागतील, एवढं प्रचंड लिखाण बाईंनी केलंय। वाचन अखंड असायचं। आमच्या वकील साहेबांच्याकडे आता कमीत कमी 2-2.5 हजार पुस्तक असतील धार्मिक, बाईंनी सगळे वाचून काढलेले आहेत, त्याच्या नोट काढलेले आहेत। ओळीबद्ध असू द्या, कुठले असू द्या, अखंड ओम नमः शिवाय। आणि इतर कुठलाही इतर याच्यात वेळ कधी घालवत नव्हत्या त्या। कोणी भेटो त्याला घरात बोलवायचं, बाबा चहा घ्या, चहा चांगलं काही बोलायचं असेल तर बाईंच्या सान्निध्यामध्ये अनेक लोकांना तो अनुभव आला की आपल्या आयुष्यामध्ये एक धन्यता ज्याला म्हणतात असं हे कुटुंब आहे। आज परमेश्वर कृपेने त्यांच्या पुण्याईनं आणि आपणच्या पुण्याईनं मुलं अत्यंत उच्च स्तरावर नोकरी व्यवसाय त्यांनी केली आहे, करतायत।
आमचे वकील साहेब हे सगळीकडे प्रसिद्ध आहेत, त्यांना आम्ही आवाज म्हणतो. ते रोज पहाटे उठतात, हा त्यांचा गुण मी घेण्यासारखा आहे, म्हणजे मी उठत नाही. किती व्याप असू द्यात आणि जे काय आपलं काम असेल ते आपल्या व्यवसायातलं करतात. त्यांचे बंधू ते गजानन डॉक्टर आहेत, तर गोविंद तात्या आहेत. आमच्या कन्या योग मठा मी काय सांगितलं, राहायला राम मंदिराजवळ, नाव शंकरांचं मुखात, आणि कन्या कुठं गेली, संत सखूचं मंदिर ज्यांच्या ताब्यात आहे. ज्योतिबा जवळ आहे, मंदिर आहे. यशवंत बाबा जवळ आहे, जिथं राहिले तिथे राम आहेत शेजारी. ते म्हणले आप्पा म्हणजे रामाने आम्हाला ओट्यात घेतलंय. म्हणजे काय योग आहे या कुटुंबाचा बघा. अशा वेळेला मी तसा घरातलाच कीर्तन करा त्यांच्या, त्यामुळे तसं भावनिक लगेच होऊ शकतो मी, तरी पण प्रयत्न करतो जास्तीत जास्त कथाभाग सांगतो. नंतर आपण 4 शब्द बोलणार आहोत त्यांच्या कार्याबद्दल आयुष्यात. सर्वांनी माझ्या बरोबर म्हणा. कैलास राणा फणींद्र माथा भृगुटी झाली, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण कारी, पार्वती पते हर हर. भगवान शंकर कैलास पर्वतावर बसले, राहतात कुठं ते, मुक्काम पोस्ट कैलास. आणि कैलासावर बसल्यावर देवी दक्ष राजाची कन्या दाक्षायणी ही शिवांच्या शेजारी बसली. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.